प्रथमतः आमची हीच मागणी आहे की शेतकऱ्याचा सातबारा कोरा झाला पाहिजे. त्या शेतकऱ्याच्या ट्रॅक्टरला डिझेल मिळत नाही, त्याला ते डिझेल मिळालं पाहिजे, ते स्वस्तात मिळालं पाहिजे. आज जर विचार केला तर आजपर्यंत हे सरकार आखातातील या युद्धाचा बागोलबाव करून पुढं करत होतं. त्याचं 8-9 रुपयांनी डिझेल महाग केलं. ते आता युद्धही संपलं, क्रूडचा भाव जो कमी झालेला आहे, तरी सुद्धा हे सरकार डिझेलचा भाव कमी करीत नाही. तो डिझेलचे भाव कमी केले पाहिजेत, शेतकऱ्याचा सातबारा पूर्णपणे कोरा झाला पाहिजे, ही आमची खरी मागणी आहे. आणि दुसरा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की शेतकऱ्यांना खत मिळत नाही, ते खत शेतकऱ्यांना मिळालं पाहिजे. आज जी टोकन पद्धत शासनाने काढली, ती टोकन पद्धत बंद झाली पाहिजे आणि शेतकऱ्याला मागल त्याला खत मिळालं पाहिजे, त्याच्या शेतीमालाला योग्य आणि हमी भाव मिळाला पाहिजे. याच मागण्या घेऊन आम्ही या सरकारच्या विरोधात हा निषेध मोर्चा काढलेला आहे. सरकार असं म्हणतं की काँग्रेसच्या काळात म्हणजे युपीए सरकारमध्ये 72,000 कोटीची कर्जमाफी झाली होती, मात्र ती देशात होती. आमच्या सरकारनं 36,000 कोटीहून अधिकची दिली आणि ती महाराष्ट्रात. हे सरकार लबाडाच्या घरचा आवातन येते, खाईल तवाच का एक म्हणे माणसाची की लबाडा घरचा आवाज ना जेव्हा जीव तवाच ते खरं. कारण आमच्या आघाडी सरकारने 2019 साली 55,000 कोटीची कर्जमाफी केली होती, ती सरसकट केली होती. तशीच या सरकारने आताच्या युती सरकारने सरसकट कर्जमाफी करावी ही आमची अपेक्षा आहे.